फुल मॅरेथॉनमध्ये कायमच इथिओपिया आणि केनियन धावपटूंचं वर्चस्व पाहायला मिळत आहे। या 42 किलोमीटर मॅरेथॉनचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे, मात्र या मुंबई मॅरेथॉनमध्ये सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं ते म्हणजे या एलिट मॅरेथॉनकडे। आणि या एलिट मॅरेथॉनला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। खास करून यामध्ये नेहमीच आपण बघतो की परदेशी खेळाडू जे आहेत ते त्यांचं वर्चस्व पाहायला मिळतं, त्यामुळे यंदा नेमके कुठले विक्रम या मॅरेथॉनमध्ये होतात ते त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पहाटेपासूनच मुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झालेली आहे। हौशी मॅरेथॉन असेल, त्यामध्ये सहभागी झालेले मुंबईकर असतील, या सगळ्यांचा उत्साह जो आहे तो वाखाणण्यासारखा आहे आणि या सगळ्यांना जास्त आनंद मिळावा, त्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा यासाठी अनेक लोक जे आहेत ते त्यांना या ठिकाणी चीअर करताना आपल्याला पाहायला मिळतात। बस सेलिब्रिटी असतील, उद्योजक असतील, ते देखील यामध्ये सहभागी होतात, लोकांचा उत्साह वाढवतात। आणि आत्ताच ही एलिट मॅरेथॉन जी आहे ती सुरू झालेली आहे आणि याकडे ही जी आहे ती मुख्य मॅरेथॉन असते आणि यामध्ये यंदा कोण बाजी मारतंय याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे काही तासातच या मॅरेथॉनमधले विजेते देखील आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे एकंदरीतच मुंबई मॅरेथॉनचा उत्साह जो आहे तो नेहमीसारखाच आपल्याला पाहायला मिळतो आणि यंदाच्या मॅरेथॉनमध्ये कुठले विक्रम होतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।